HSG मध्ये दोन्ही गर्भनलिका बंद आहेत, तर मग डिरेक्टली IVF की लॅप्रोस्कोपी? जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो तेव्हा मी डिरेक्टली IVFला पेशंटला नाही सांगते. बरेच पेशंट येतात, मॅडम कशाला डिरेक्टली आपण IVFला जाऊयात, कारण जरी लॅप्रोस्कोपीने ट्यूब्स ओपन झाल्या तरी त्यांचं फंक्शन म्हणजे त्यांची काम करण्याची क्षमता असेल का, एक्टोपिक प्रेग्नन्सी, ट्यूबल प्रेग्नन्सी राहू शकते का? तर माझं नेहमीच उत्तर असतं की नाही, कारण आपल्याला लॅप्रोस्कोपी ही एक सेकंड स्टेप ठरते इन्फेक्शन आहे की नाही बघण्यासाठी, खरंच त्या ट्यूब्स ब्लॉक आहेत का बघण्यासाठी, आणि ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन इज नेसेसरी टू इनक्रीज द IVF सक्सेस रेट्स टू. त्याच्यामुळे याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो तुम्ही जरूर बघा. तसंच आमचं यूट्यूबचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा.